पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न. सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार. तामिळनाडूमध्ये विजय यांच्या शपथविधीवर सावट. बहुमतासाठी लागणारा 118 आमदारांचा आकडा अजूनही जुळवण्यात अपयश. बहुमतासाठी विजय यांना आणखी 2 आमदारांची गरज. महायुतीकडून समन्वय समितीमध्ये मोठे बदल, तर सरकारमधील समन्वयासाठी आता मंत्र्यांची समिती. प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्रीचं काम पाहणार. दीड वर्ष उलटून देखील राज्यातील महामंडळ वाटप रखडलेलंच. महायुतीमध्ये एकमत होत नसल्यामुळे महामंडळ वाटपाचं घोंगडं भिजत. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे मंडळ वाटपाला ब्रेक. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीमध्ये शाईफेक. कीर्तनकार संग्राम भंडारेंसह त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेकीचा प्रकार. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडित चिमुकलीचं कुटुंब झालं आक्रमक. फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी उद्या काढणार मूक मोर्चा. मोर्चामध्ये सगळ्या नागरिकांनी सहभागी होण्याचं पालकांचं आवाहन. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये शेजारी राहणाऱ्या नराधमानं केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार. नराधमाच्या कृत्यामुळे पीडिता 4 महिन्यांची गर्भवती. लाखनी पोलिसांमध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई, तर द्वारका परिसरासह विविध भागांमध्ये कारवाई सुरू. नाशिक पालिकेच्या 9 JCBच्या सहाय्यानं अतिक्रमण विरोधात कारवाई. राज्यात 10वीच्या परीक्षेमध्ये 94,000 विद्यार्थी मराठीमध्ये नापास. अभिजात दर्जा मिळून सुद्धा मराठी भाषेचा निकाल फक्त 92%. गुजरातीचा निकाल मात्र 100%. तर मायबोलीची पिछेहाट. पुण्यात आज रात्रीपासून CNG महागणार. CNG गॅसमध्ये ₹1.5 दरवाढ. टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांच्या खिशाला कात्री. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर उद्या मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्री बोरिवली ते भाईंदरच्या दरम्यान नाईट ब्लॉक. ब्लॉक काळामध्ये अनेक रेल्वे गाड्या रखडल्या. राज्यातील 14 जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा अलर्ट, तर कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज. 2 दिवस राज्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी होणार भारताचे नवीन CDS. विद्यमान CDS अनिल चौहान 23 मे रोजी होणार निवृत्त. लवकरच सुब्रमणी स्वीकारणार पदभार. हॉर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर $200 जाण्याची शक्यता. सामुद्रधुनी बंदच राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसणार. देशामध्ये पेट्रोल डिझेलचा भडका उडण्याची शक्यता.